नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश बाविस्कर इथं मुलाखत द्यायला आलेलो आहे. माझ्या मित्राने मला फोन केला की माझी कोबी लागवड केलेली आहे. आकाश कोडी असं त्याचं नाव आहे. इथं म्हणजे गावालागतला त्याची शेत आहे. त्याने म्हणजे 35 गुंठ्यामध्ये 22,000 काडी लावलेली आहे. कोबीची वाण आहे. कोबीचं नाव आहे मधुबाला वाण म्हणून आहे. तिला फवारणी केलेली आहे. पहिला दिलेला इटॅमॅटिक, दुसरा दिलेला आहे कोऱ्याझनचा आणि काही ठिबकद्वारे आम्ही असं 3-19 सोडलेलं आहे. तिसरी फवारणी पण झालेली आहे मित्रांनो. तिसरी फवारणी झालेली आहे आरोनची केलेली आहे, कारण 3-19 जून आरोनची फवारणी केलेली आहे. मधुबाला वाण चांगलं आहे. तर साधारणतः 2 ते 2.5 किलो प्रमाणे जसं वाण कोबी गड्डा येतोय याला. कोबी गड्डा आल्याने 2 ते 2.5 किलो प्रमाणे येतोय, कारण आता 1.5 महिन्याचं पीक झालं म्हटल्यावर आता म्हणजे तिची फुलपाकडी लागण्याची अवस्था आहे. गड्डा निघायला आता सुरुवात होईल 15 ते 20 दिवसानंतर. ते झाल्यानंतर मग शेतकरी मित्रांचा आमचा व्हिडिओ असणारच आहे पुढच्या वेळेला, कारण आता म्हणजे फुलपाकडी गड्डा लागलेला नाही तोपर्यंत आमचा व्हिडिओ आलेला आहे, तो बघून घ्या. आणि आमची किरण पाटील यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. आणि तर दादा आपण हे कोबी लागवड कशी काय केली आणि मला आयडिया कोणी कशी काय दिली बघ. आयडिया आमचं म्हणजे आयडियाच असं नाही. आता शेतकरीला काय, शेतकऱ्याला जे हवं असतं ते लावतो शेतकरी. आता कोबी लावतो, आता कोबी झाल्यानंतर शेतकरी कुठला पण दुसरं पीक घेतो ना. आयडियाचं नाही, शेतकऱ्याला जसं पटलं तसं लावतो. आता समजून घ्या, हे पीक लागवड आहे. आता शेतकऱ्याला याच्यामध्ये आता म्हणजे कोबी लागवड चांगली वाटली शेतकऱ्याला, याच्यानंतर दुसरं पीक पण घेऊ शकतो तो. याच्यावर म्हणा भेंडी म्हणा, मक्का म्हणा किंवा काही म्हणा. नाही तर मग साधारणतः आता उन्हाळ्याचं शेतकऱ्यांना जर ठेवलं, आपल्याला काही लावायचं नाही बा पावसाळ्यामध्ये. आपण आता इथं कपाशी लावणार आहे. कपाशी लावल्यानंतर तुम्ही शेतकरी काय करताय, नागटी रोटर फणसणी करून ते शेतकरी पडीत पडून देतो. मार्केटचं असं आहे, आता मी सांगितलंय तुम्हाला, पाचोरा जवळ आहे, चाळीसगाव जवळ आहे, इकडं मालेगाव आहे. आता भावाप्रमाणे शेतकऱ्याची आशा कशी असते, आता पाचोराला आपण घेतलं तर 2 पैसे जास्त मिळतील, तिकडं नाही 2 पैसे जास्त भाव मिळाला तर परत चाळीसगावला घेतो, चाळीसगावला नाही 2 पैशांनी जास्त मिळाला तर मालेगावला घेतो. मालेगावला जर चांगलाच भाव जर मिळाला शेतकऱ्याला तर शेतकरी काय करतो, मालेगावला जो भाव इथं 5,000 रुपयाने जास्त भाव मिळतोय आपल्याला. आता समजून घ्या, पाचोरा मार्केटला समजून घ्या तुम्ही इथं 30 रुपये जातंय. आता समजून घ्या, आता म्हणजे चाळीसगाव मार्केट आहे, इकडे चाळीसगाव मार्केट आहे, चाळीसगाव मार्केटला समजून घ्या शेतकऱ्याला 10 रुपये जास्त येत आहे. 40 रुपये प्रमाणे चाळीसगावला जाते, तर मग चाळीसगाव प्रमाणे समजून घ्या चाळीसगावला बी आता कमी भाव. पुढचा शेतकरी काय विचारतो, दुसऱ्या माणसाला विचारतो. दुसरा माणूस काय करतो, इथं नको घेऊ, तू मालेगावला जाऊ दे. चाळीसगावपेक्षा मालेगावला चांगला भाव आहे. मालेगावला 50 रुपयाने जाते. मग शेतकरी काय करतो, मालेगावला माल आपला नेऊन जातो. आणि आमच्या चॅनलला किरण पाटील म्हणून आहे, किरण पाटील चॅनल हे नाव आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मित्रांनो, अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.